मीडिया विभागातर्फे हांव श्री प्रेमानंद मामरे मीडिया प्रभारी तुमचे सगळ्यांचे स्वागत करता। म्हजे बरोबर आज गोवा सरकारचे समाज कल्याण मंत्री माननीय श्री सुभाष फळदेसाई आसात। त्याच बरोबर भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते ॲडव्होकेट यतीश नाईक। तुमकां सगळ्यांक खबर आसा की भारतीय जनता पार्टीचे सरकार तिसरे फावटी पंतप्रधान नरेंद्र मोदी हांच्या पंतप्रधान पदा सकयल जेन्ना स्थापन जाले तेन्ना पासून आमकां गोंयाकूय विकासाच्या दृश्टीन एक बऱ्यो गजाली जायत आसात। हालींच आमचे पंतप्रधान रशियाच्या आनी ऑस्ट्रियाच्या भोंवडेर गेले, विजीट केली तांणी थंय आनी तांकां थंय रशियाचो सगळ्यांत व्हडलो जो एवॉर्ड पळय आसा ऑर्डर ऑफ सेंट एंड्रू हो तांकां फावो जालो। त्या बद्दल आमी गोंयच्या भारतीय जनता पार्टी वतीन तांचें अभिनंदन करता। अशा प्रकारचे सादारण 15 देशांनी तांकां वेगवेगळे एवॉर्ड तांच्या देशाचे मोठे एवॉर्ड तांकां दिल्ले आसात। आज गोंयच्या दृश्टीन सुद्दां बऱ्यो घटना घडलेल्यो आसात। काल आमची भारतीय जनता पार्टीची स्टेट एक्झिक्युटिव्हची एक्सटेंडेड मिटींग जी आसा ती तालिगांव कम्युनिटी हॉलान काल पार पडली आनी त्या मिटिंगेक आमचे केंद्र सरकारचे भूपृष्ठ आनी जे नॅशनल हायवे मंत्री आसा श्री नितीन गडकरीजी हांणी त्या मिटिंगेक संबोधीत केले आनी ताजी सादारण एक मोठी पॅकेजूय आमकां दिल्ली आसा। म्हणजे फाटल्या कांय काळात 22,000 कोटीची कामां जी काय पूर्ण जाल्या आनी काय चालू आसा ती ह्या म्हयन्याच्या ह्या वर्साच्या शेवटपर्यंत पूर्ण जातली। पण आनी एक मोठी म्हणजे गोंयच्या विकासा खातीर इन्फ्रास्ट्रक्चर विकास आसा तेजे खातीर 30,000 कोटीची पॅकेज तांणी जाहीर केल्ली आसा। हांव ह्या वेळार आमचे ताजे बद्दलची डिटेल जी म्हायती आसा ते आमचे सरकारांतले मंत्री श्री सुभाष फळदेसाई तुमकां दितले आनी त्याच बरोबर जे आनीक कांय घटना घडलेल्यो आसात हालींच्या दिसांनी आनी काँग्रेस तिसरे फावटी हरून सुद्दां तांकां जे पळय हे जाल्या म्हणजे ह्या सरकारचे जे उपलब्धी आसात आमचे डबल इंजीन सरकार ताची उपलब्धी तांकां बऱ्यो डायजेस्ट जायना आनी त्यामुळे काय क्षुल्लक गोष्टी पळय आसा त्यो बेठीच हे करप बोवाळे करप अशा प्रकारचे हे ताणें आरंभलेले आसा। ताजेर आमचे प्रवक्ते ॲडव्होकेट यतीश नायक आमकां विनंती करता की ह्या हाजेर तांणी चड उजवाड घालचो। या 2024चे पार्लमेंट इलेक्शन लोकसभेचे इलेक्शन जाले आणि लोकांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी परते पंतप्रधान जावचे अशें म्हणून मत घालून तांकां परते पंतप्रधान केले। आता थर्ड कन्झेक्युटिव्ह टाइम देशाच्या लोकांनी प्रायम मिनिस्टर मोदीजी आणि भारतीय जनता पार्टी मत मारून मोदीजीच्या नेतृत्वा सकयल भारतीय जनता पार्टीचे आणि एनडीएचे सरकार हे स्थापन जालें तिसरे खेपे। आता तुम्ही जर पळयशात जाल्यार सिन्स दॅट टाइम म्हणजे सिन्स द रिजल्ट ऑफ 2024 काँग्रेस नाका आशिल्ल्यो गोष्टी उलयत आसा आनी तुम्ही जर पळयत जाल्यार एक्चुअली काँग्रेस हे कित्याक उलयता ते तांकांच खबर आसुंये। कित्याक 2014 काँग्रेसीक 44 सीटां आता 2024 काँग्रेसीक 99 सीटां आयल्या म्हणजे थर्ड कन्झेक्युटिव्ह टाइम काँग्रेसीक लोकसभेच्या इलेक्शनात 3 डिजिट जावंक शकले ना, 100 पार करूंक शकले ना। आता तुमकां सांगपाचें म्हणल्यार काँग्रेस युपीए सरकार जेन्ना आशिल्लो
तेन्ना 2004 काँग्रेसीक 145 सिटां आशिल्लीं आनी युपीएची दुसरी. तेन्ना ते इंडी म्हणनाशिल्ले, युपीए म्हणटाले. मागीर ते सगळे तरातराचे घोटाळे जावन ताका नांवूच बदललें मागीर. आतां पळय जाल्यार 2009 जेन्ना युपीए सरकार परते आयलें तेन्ना काँग्रेसीक 206 सिटां आशिल्लीं. लक्षात घेया 2009 काँग्रेसीक 206 सीट्स आशिल्ली आणि मोदीजींच्या नेतृत्वा सकयल आज थर्ड टाइम बीजेपी एनडीएचे सरकार स्थापन जाला 2024 आणि भारतीय जनता पार्टीक 240 सिटां मेळ्ळ्या आणि एनडीए हॅज नियरली टच 300. हांव तुमकां कित्याक सांगता की जेन्ना अशे तरेचो मॅन्डेट थर्ड टाइम लोकांनी बीजेपीक दिला, एनडीएक दिला, मोदीजींच्या नेतृत्वाक दिला, ही गोष्ट तांकां पचना. आणि म्हणून तरातरांचे नाका आशिल्ले आरोप चालूच आसा तांचे, जांकां कांयच तथ्य ना. आणि बारीक जर पळय जाल्यार आमकां दिसता की एकूच गोष्ट काँग्रेस सेलिब्रेट करूंक शकता, ती म्हणल्यार फॉर थर्ड कन्झेक्युटिव्ह इलेक्शन 2014 जाले, 19 जाले, 24 थर्ड कन्झेक्युटिव्ह इलेक्शन दे हॅव फेल्ड टू क्रॉस 3 डिजिट्स. ही एकूच गोष्ट ते सेलिब्रेट करताशें दिसता. कित्याक हे सोडलें जाल्यार तांचे कडेन आनी कांयच ना. दे रियली डोंट हॅव एनीथिंग टू टॉक अबाउट. आणि जे अर्थहीन आरोप करता सरकाराचेर ताचे आमी खंडन करता. दुसरी गोष्ट आणि एक काल बरी गोष्ट घडल्या म्हणल्यार केंद्र सरकारान संविधान हत्या दिवस हो नोटिफाय केल्लो आसा आणि डिक्लेअर केल्लो आसा. आता सगळ्यांक याद आसतली 25 जुनाक ही सगळ्यांक गोष्ट याद आसतली की जेन्ना इमर्जन्सी 75 लागली गेली तेन्ना it was the darkest hour of democracy in the history of the country. About 250 journalists were arrested. About 1.4 lakh people were arrested. Atrocities were committed on a lot of people. पळयत जाल्यार freedom of press was curtailed. Fundamental rights were suspended. ह्यो सगळ्यो गोष्टी इमर्जन्सीच्या काळात जाल्यो आणि देशाच्या लोकांनी, भारतीय जनता पक्षाच्या आमच्या तेन्नाच्या लिडरांनी, बाकीचे कितले समाज कार्यकर्ते आशिल्ले, बाकीचे सिव्हिल सोसायटीच्या लोकांनी इमर्जन्सीच्या आड झुजून डेमोक्रेसी सेव्ह करपाक एक लढो दिलो आणि लोकांनी डेमोक्रेसी परती रिस्टोर केली. जी इमर्जन्सीच्या माध्यमांतल्यान हे इमर्जन्सी करून तेन्नाच्या काँग्रेस सरकारान इमर्जन्सी लादिल्ली. सो ही जी आता 25 जुनाक संविधान हत्या दिवस हो ऑब्झर्व करपाक जो केंद्र सरकारान नोटिफाय केला, that is to honor the sacrifice and contribution of the people, of those people who fought against emergency to save democracy. आता हो जो संविधान हत्या दिवस आसा, this is to observe and honor the sacrifice of the great men who fought against emergency to save democracy. आणि म्हणून हे जे नोटिफाय जाला हो दीस जो ऑब्झर्व करपाक गॅझेटान केंद्र सरकारान नोटिफाय केला, त्या गोष्टीक आमी सपोर्ट करता आणि आमी वेलकम करता. आता फुडले सूत्रां दिवपाक आमचे समाज कल्याण मंत्री आसा, आमचे भामरे सर जे तरेन उलयल्या की केंद्र सरकाराचो जो पालो गोंयाक आयला ताच्या संदर्भात फुडले आमचे जे उलोवणे आसा ते आमचे मानाधीक मंत्री करतले. थँक्यू. नमस्कार. परत एक फावटी सगळ्यांचे स्वागत. आमचे दोघे प्रेस कॉन्फरन्सान भितर ॲडव्होकेट यतीश तशेंच भामरे सर आणि सविस्तर माहिती आता दिल्ली आसा. तिसऱ्या फावटी
आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे पंतप्रधान पदाचेर आरूढ जाले आणि देशाक आमची जी मूर्त मेड म्हणटा आमी किंवा विकसीत भारत करपाचो संकल्प हो भारतीय जनता पार्टीचो आशिल्लो तो खऱ्या अर्थान सुरवात जाल्ली आसा. नरेंद्रजी मोदी म्हणटाले की आमी आतापर्यंत 10 वर्साच्या काळान भितर काँग्रेसीन जी बजबजपुरी केल्ली आणि ताका निवळ करपाचें काम केल्लें आसा आणि उदरगत आणि विकास डेव्हलपमेंट हो खऱ्या अर्थान आता सुरू जाता. म्हणून आमी अभिनंदन करतात नरेंद्रजी मोदी आणि त्यांचे सरकार, कारण तिसरे फावटी आमी आयज पंतप्रधान पदाचेर नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे सरकार आयिल्लें आसा. त्याच बरोबर आमी पळयतात की कॉन्स्टिट्यूशनाचेर बदल हाडटले, कॉन्स्टिट्यूशन अशें लोकांचेर हो मार करता आपणी जी कॉन्स्टिट्यूशनाची हत्या इमर्जन्सीच्या आणीबाणीच्या काळान भितर जे अत्याचार केले, ज्यो एट्रॉसिटीज केल्यो आणि जे फंडामेंटल रायट्स आसतले ते दडपून उडयले ते सविस्तर अशें विसरतात. आणि भारत देशाचे संविधान हे केन्नाच बदलचे ना हे आयजय नरेंद्रजी मोदी परत एक फावटी सत्तेर आयले नंतर ठामपणान सांगतात. हे पयलीं सोडात पूण आतां सत्तेर आयले नसो असो विचार केन्ना कोण करपाक शकना. म्हणूनच आमी काल आमचे जे रोड ट्रान्सपोर्ट आणि हायवेज मिनिस्टर नितीनजी गडकरी गोंयांत भितर आयले आणि तांणी जी आमकां माहिती दिली ती पळयले जर जायत गोंय राज्याक आमी पळयताले की गोंय राज्याचेर सगळ्यांत चड काळ जर सत्ता कोणाची आशिल्ली तर ती काँग्रेसीची. तुम्ही एंटायर काँग्रेसच्या काळांतले सगळे जर बजेट घेतले, सगळो जर विकास पळयलो, सगळे जर इन्फ्रास्ट्रक्चर कामां पळयली किंवा बाकीची कामां पळयली जर जायत ह्या 10 वर्साच्या कारकिर्दीन भितर ज्या वेळार गोंयांत भितर भारतीय जनता पार्टीचे सरकार आणि केंद्रांत भितर भारतीय जनता पार्टीचे सरकार हे आयिल्लें आसा. तुम्ही प्रदीर्घ काळाचे सगळो हिशोब केले जर जाय दे डोंट इवन रीच 25% of what we have spent today, what achievements that we have done, what development that we have done in last 10 years. Imagine, आम्ही केन्नाय कल्पनाच करू शकणार. आणि पर्टिक्युलरली पहिले जर जाय आमचे नितीनजी गडकरी आणि गोंयांत भितर येदो व्हडलो ब्लेसिंग्स म्हणटा आमी, इतके व्हडले फंड्स तांणी दिल्ले आसात विकास कामां खातीर. आमचे रस्ते जर सारखे जाले, दळणवळण सारखे जाले जर जाय, कम्युनिकेशन सारखे जाले जर जाय, ह्यो विकासाचे हे आसात. म्हणजे आमी जर विकास करतलो जर जाय जाल्यार आमचे रोडवेज बरे जावपाक जाय, रेल्वेज बरे जावपाक जाय, एअरवेज बरे जावपाक जाय, वॉटरवेज बरे जावपाक जाय. आणि ह्या सगळ्या जर गती मेळ्ळी जर जाय जाल्यार ती भारतीय जनता पार्टीच्या सरकारान भितर. आणि तातूंत जर गोंयांत आमकां केन्नाय फ्लायओव्हर पळोवपाक मुंबय वचचें पडटालें, पूण ह्या 10 वर्सां भितर गोंयांत संपूर्ण आमी हिंटरलँड पसून गेले जर जाय, काणकोण पसून गेल्यार आमकां आयज म्हणजे फ्लायओव्हर, हायवेज, 6 लेन, 4 लेन हे झपाट्यान जाता. आणि काँग्रेसीन ह्या सगळ्या हातूंत भितर आडखळी हाडपाचो प्रयत्न केला. खंयच्यान बायपास जाता जाल्यार आडखळ्या, खंय फ्लायओव्हर जाता जाल्यार भायर आंदोलन, हे सगळें पार करून गोंयच्या विकासा खातीर कटिबद्ध आशिल्ले भारतीय जनता पार्टीच्या सरकारान आयज विकास साधलो आसा. तुमकां थोड्योश्यो गजाली सांगतलो जर जाय, गेले ते 10 वर्साच्या कारकिर्दीन भितर फक्त रोड हाचेरच आमचे 22,000 कोटीचो खर्च करून आम्ही पहिले की एक एग्जांपल म्हणजे अटल सेतू. त्या वेळार लोक म्हणटाले की अटल सेतूची गरज किती आसा, आमकां 2 ब्रिजीस आसात. आयज आमकां अटल सेतूय कमी पडपाक लागलो आसा. आमी पळयताले की एअरपोर्टाचेर जे कितें आमी डेव्हलपमेंट केल्लो आसा तो कमी पडटा. परत एक फावटी 2 एअरपोर्ट येदेशे गोंयांत भितर 2 एअरपोर्ट हाडले. त्याच्या नंतर आमी काल पळयलें की थंय तो लिंक रोड आशिल्लो ताचें इनॉग्रेशन जालें. लोकांक खंयच्यानच कसलोच त्रास जावपाक जायना म्हणून अनेक योजनाबद्ध विकास आमी साधलो. आमी पळयतात की अटल सेतूचे 400 करोड, वेर्ना टू जीएमसी ज्वारी ब्रिजाचेर आयज 2,500 क्रोर्स आमी स्पेंड केल्ले आसात नितीनजी गडकरींच्या मदतीन. इमॅजिन करात की ज्या वेळार हो ब्रिज चलनाशिल्लो 1994 टील फ्यू इयर्स बॅक काँग्रेसीन कितलेशेच फाउंडेशन स्टोन्स ताजेर घाले पूण केन्नाच कांय करपाक पावले ना. आमी याद जाता की त्या आमी मडगांवच्यान आयले नंतर ज्वारी ब्रिजाचेर रावताले, म्हणजे कोटाली रावताले, फेरीबोट घेताले आनी परत येवन 800च्यान हांगा येताले. इमॅजिन करात ते दीस कारण ब्रीज वीक आशिल्लो.
आनी काँग्रेस चिंतताले की खंय ल्हान जागा आसा ती ल्हानसो ब्रिज बांदून कितें तरी करुया म्हणून. ती न्हंय ल्हान जाली ना, ते ब्रिज बांदपाक पावले ना आनी हो काळ आयलो ज्या जाग्यार आमी पळयतात 6 लेन 8 लेन्स कितें आसा पळय इतके बरे सुंदर अशे ज्वारीचे ब्रिजीस आयले. आयज ताजेरय एक हें आसा आमचो मनोरा काडपाचो एक टॉवर घालून ताजेर एक फिरते रेस्टॉरंट म्हणजे रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट करपाची एक संकल्पना आसा जी संपूर्ण जगान भितर आकर्शण करतली. हे आसात आमचे डेव्हलपमेंटाचे जे हे आसा. आमी पळयतात की वेर्ना टू जीएमसी ज्वारी ब्रिज 2005 crores तर आमचे गिरिंग महाराष्ट्र बॉर्डर टू गिरिम ही 4 लेन रोड आसा तो 1500 crores. मोपा एअरपोर्ट लिंक रोड्स आसा ते 1200 कोटी. वेस्टर्न बायपास आसा विच इज इन प्रोग्रेस. NH 748 पोंडा टू खांडेपार होय आयज जाता. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आमच्या सेंट्रल गव्हर्नमेंटाच्या फंडांतल्यान जाता. जीएमसी साधारणतः 600 कोटी ताजेर स्पेंड केल्ले आसा. आयुष हॉस्पिटल आयले दारगाळ हे व्हडले नॅशनल लेवल हॉस्पिटल आनी ते आयुर्वेदीक आमकां मेळ्ळे. आता असे कितलेशेच आमी सांगतात की डेव्हलपमेंटाची कामां इन प्रोग्रेस आसा आनी येणारे हे 22 कोटीची कामां आतापर्यंत 22,000 कोटीची कामां आतापर्यंत जाल्ली आसा आनी 30,000 कोटी नितीनजी गडकरीन आयज आमकां परत एक फावटी ह्या 5 वर्सां भितर करपाचो संकल्प केल्लो आसा. वी ऑन बिहाफ ऑफ बीजेपी गव्हर्नमेंट गोवा आणि ऑन बिहाफ ऑफ द पीपल फ्रॉम गोवा congratulate and compliment for the achievements and for the projects which were offered by Nitinji Gadkari, the Honorable Minister for Transport, Road Transport. हातून भितर आमी फुडल्या सुवातेर जर ह्या 5 वर्सां भितर साधारणतः 30 कोटीचे डेव्हलपमेंट 30,000 कोटीचे डेव्हलपमेंट वर्क्स जातले. मये टू मारगांव अराउंड 3,500 crores. NH 748 पणजी बेळगावी 4,000 crores. अंडरपासिस एट दारगड बिनोडा नायबाग पेडे जंक्शन हे कामां हातान घेतली आसा. बोरीम ब्रिजाचे काम हातान घेतली आसा. आमी ओव्हर ब्रिजीस फ्लायओव्हर्स एट मारगांव विच विल डिकंजेस्ट द मारगांव सिटी अँड अलाव हिंटरलँड ज्या ज्या जाग्याचेर वचपाचे आसा थी लोकांक सुविधा निर्माण जातली. ईस्टर्न रिंग रोड 4 लेन थ्रू हिंटरलँड म्हणजे 6,000 crore 6,000 कोटीचे आमचे हो ईस्टर्न रिंग रोड जो आमकां परत एक फावटी हिंटरलँडांतल्यान पास जातलो. ज्यो एरियाज एट टू डेव्हलप ते विकास पळोवपाक लागतले आनी बरोबर डिकंजेस्ट आमच्यो मेट्रोपॉलिटन सिटीज आसतल्यो. ज्या शहरांतल्यान रस्ते वता वाहतूक वता ती बायपास करून हिंटरलँड एक टुरिझमाच्या दृष्टिकोनातल्यान व्यवसायाच्या दृष्टिकोनातल्यान आणि लोकांच्या लायव्हलीहुडाच्या दृष्टिकोनातल्यान अत्यंत महत्वपूर्ण हो ईस्टर्न रिंग रोड जातलो. वर्क आता तातूंत भितर गिरीम टू पर्वरीम एलिवेटेड रोड हो 900 crores आमकां सँक्शन जाल्ले आसा. द वर्क हॅज बिगन. ताणी अशेंय सांगिल्लें आसा की तुमी एक गोंय राज्याच्या मुख्यमंत्र्याक आनी मंत्रिमंडळाक सरकाराक ताणी एक उपदेश केलो आसा, एडवायज केलो आसा की एक मास्टर प्लॅन फॉर ट्रान्सपोर्टेशन करात. फंडिंग कितें जाय तितकें सेंट्रल गव्हर्नमेंटा कडच्यान मेळटले जाणे करून प्रत्येक सिटीन प्रत्येक शहरान प्रत्येक ग्रामीण भागां भितर ह्या ज्या विकासाचे किंवा रोड ट्रान्सपोर्टाचे जो नेटवर्क आसा तो बांदून घेवपा खातीर आमी पळयतात की आता एअरपोर्ट टू वेर्ना जंक्शन फ्लायओव्हर जातलो. खुबशे लोक म्हणटात की आमचो दाबोली एअरपोर्ट हो बंद जातलो आणि हातून भितर तर आमी हो फ्लायओव्हर करून परत एक फावटी लोकांक जावपी त्रास आसात जे टुरिस्ट येतात जे गोंयान भितर बिझनेस करपाक येतात तांकां हो फ्लायओव्हर करतात. म्हणजे आता आसा तो रोड बरो आसा पण तरी आसतना ताच्या मुखार फुडल्या 20 वर्सांचो विचार करून तातूंत फ्लायओव्हर मारगांव करतात. म्हणजे आमचे प्लॅन्स जे आसात ते खंयचेच जी डेव्हलपमेंटल वर्क्स आसात ते बंद उडोवपाच्या दृष्टिकोनांतल्यान न्हय तर अजून पर्यंत चालना दिवपा खातीर 22 कोटी पयलींचे आता 30 कोटी 22,000 कोटी पयलींचे आणि आता 30,000 कोटी परत एक फावटी नव्यान संकल्प केल्ले प्रोजेक्ट हे आयज आमचे भितर आसतले.
आम्ही पहिले की 4 लेनिंग वर्क्स ऑफ 100 किलोमीटर कॉस्टिंग अराउंड 8,000 crores ऑन NH 66 मुंबई टू कन्याकुमारी आणि NH 748 पणजी बेळगाव NH 566 बोरिंग ब्रिज हे असे पाईपलाईन आसा. 3 नंबर ऑफ VUPs ॲट नायबाग हे आम्ही सांगितले आसा. ॲक्सेस कंट्रोल कनेक्टिव्हिटी रिंग रोड हे सगळे जाल्ले आसा. म्हणूनच आम्ही म्हणतात की विकास जो खऱ्या अर्थान आम्ही पळोवपाक मेळटा ह्या 10 वर्सांत जाल्लो आसा आणि संकल्प आमचो फुडलो अनेक प्रोजेक्ट जे पायपलायनीन आसा तेही जातले. आणि ज्या वेळार नितीनजी गडकरी येतात आदरणीय आमचे रोड अँड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर त्या वेळार नवे पॅकेजेस घेऊन येतात आणि आमच्या नरेंद्रजी मोदींच्या या सरकारातले एक महत्वपूर्ण खाती असा. या खात्यामार्फत गोवा खऱ्यांनीच एक व्हडलो डेव्हलप करून जातून भितर आम्ही विकसीत भारतान भितर गोंयचे जे योगदान असा जे कॉन्ट्रिब्युशन असा ते हायेस्ट लेवलाचेर आसचे. आणि नितीनजी गडकरींचो एक रिमार्क असा, गोवा एक अत्यंत सुंदर असे पर्यटन स्थळ जगाच्या नकाशाचेर उच्च पदाचेर आसचे, जाणे करून आम्ही भारतान भितर जर म्हणटतर जाय गोंयचे स्थान हे आमच्या खंयच्याय सुवासिनीच्या कपलाच्या हाजेर आशिल्लो एक टीक हे आसा. म्हणजे आम्ही ताका म्हणटात टिळक आसा असो जावचो. गोवा खूप ल्हान आसा पूण गोंयचेर आज सेंट्रल गव्हर्नमेंट इतले सिरियसली गोंयान भितर प्रगती पथाचेर व्हरपा खातीर हे सगळे योजना आसात. आम्ही खूप अभिनंदन करतात आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीचे की तांणी इतक्या मोठ्या प्रमाणात आरोग्य क्षेत्रांत शैक्षणिक क्षेत्रांत साधन सुविधा हातून भितर रोड नेटवर्क आमचे फ्लायओव्हर्स आसतले किंवा एअर नेटवर्क म्हणजे 2 एअरपोर्ट आणि आमकां वॉटरवेज हे सगळे डेव्हलप करपा खातीर आमकां बऱ्या प्रमाणात सहाय्य केल्ले आसा. म्हणून खऱ्यांनीच आनी येता त्या 5 वर्सांत ज्या जाग्यार नरेंद्र मोदींचे सरकार आसा हे सरकार गोंयच्या दृष्टिकोनांतल्यान अत्यंत उपयुक्त अशे आणि आमची जी मनिशा आसा संकल्प आसा ते पूर्ततेचेर व्हरपा खातीर आमचे गोंयचे सरकार कटिबद्ध आसा आणि ताका सगळे सहाय्य मार्गदर्शन मास्टर प्लॅन फंडिंग हे आमचे युनियन सरकार गव्हर्नमेंटा कडच्यान जातले अशी आम्ही अपेक्षा करतात आणि पूर्ण खात्री आसा. म्हणूनच म्हणतात की आयज आम्ही गोवा म्हणून एक प्रगती पथाचेर वता आसतना नरेंद्रजी मोदी तांचे मंत्रिमंडळ आणि विशेष करून आदरणीय रस्ता मंत्री सेंट्रल मिनिस्टर नितीनजी गडकरी हांचे खूप अभिनंदन करतात. आणि हांव सगळ्यांचे परत एक फावटी आभार मानता कारण तुम्ही थोड्या कमी वेळान भितर सगळे आयले आणि ह्या विशीं आमची प्रेस कॉन्फरन्स संपन्न केली. देव बरें करूं. आनी एक मुद्दाम सांगपाची गजाल की आजूच पेपरान आयला पळय की नीती आयोगाचे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणून एक हे जाता परीक्षण जाता. तातूंत गोंयान सगळ्या स्टेटी भितर तुमकां खबर आहा कितल्यो स्टेटी आहा त्यो आमकां 4थो क्रमांक मेळ्ळो आसा. म्हणजे कितें पॉवर्टी एलिवेशन मागीर हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर ह्या काय जे बेजीक मुद्दे पळय आसा ताजेर हे जाता म्हणजे परीक्षण जाता. आणि त्या परीक्षणान आमच्या सगळ्या स्टेटी भितर ज्यो 30 स्टेट्स आसा 28 स्टेट्स तांचे भितर आमचो 4थो क्रमांक आयलो आसा. आणि त्यामुळे ह्या अचिव्हमेंटा बद्दल आम्ही भारतीय जनता पार्टी तर्फे आमचे मुख्यमंत्री आणि तांचे मंत्रिमंडळातले सगळे सदस्यांचे बी आम्ही अभिनंदन करता. कारण हो बऱ्या प्रकारचो एक अचिव्हमेंट आसा. त्या खातीर हांव आमच्या मंत्र्याकूय हे करता की पार्टी तर्फे जे अभिनंदन केला मुख्यमंत्र्याचे ते तांकां तांणी पावोवचे म्हणून आणि तुमच्या माध्यमांतसून सगळ्या लोकांचे ते रक्षण येतले. आणि हे म्हणजे काँग्रेसचे अननेसेसरी क्रिटिसिजम पळय आहा ताका हे ठोस अशें उत्तर आसा.